अहिल्यानगर शहरामध्ये आज शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे शिवदुर्गा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते आमदार मनीषा कायंदे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेची माहिती, कार्य तसेच पक्ष बांधणीबाबत सविस्तर माहिती जाणून घेत पक्षाच्या धोरणानुसार जिल्ह्यात शिवसेना पुन्हा एकदा मजबूतीने उभी करण्याचे महिला पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. तर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवडीसाठी मजबूतीने काम करणार असल्याचे कायंदे यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, शीला शिंदे, अश्विनी जाधव, सुरेखा कदम, रोहिणी शेंडगे, रुपाली दातरंगे, ॲडव्होकेट स्वाती जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे पिंपरी चिंचवडच्या आहेत, सरिताताई माळी कोले या उपनेत्या आहेत, जळगाव आणि पूर्ण उत्तर महाराष्ट्र त्या सांभाळतात. शिवदुर्गा संपर्क अभियान, शिवसंपर्क अभियान हे आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे संसदरत्न यांच्या संकल्पनेनुसार संबंध महाराष्ट्रामध्ये 3 टीम तयार करून शिवदुर्गा संपर्क अभियान याला सुरुवात झालेली आहे. आता हा आमचा दुसरा टप्पा आहे. अशा 288 विधानसभा आम्ही या 5-6 महिन्यात पूर्ण करणार आहोत. आणि संकल्पना अशी आहे की ज्या आमच्या तळागाळातल्या महिला आहेत, प्रत्येक गाव खेड्यातून येतात, यांच्याशी संवाद साधणं, यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि ज्या माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना याचे खरे जनक जे आहेत त्यांच्या लाडक्या बहिणींना भेटणं, लवकरच रक्षाबंधन येत आहे आणि या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना भेटणं, ज्या अनेक आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक महिला रणरागिणी आहेत, या निवडणुकीला उभ्या होत्या मध्यंतरीच्या काळात, त्यातल्या बऱ्याच जणी निवडून आल्या, काही नाही आल्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं, संघटनात्मक ज्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेणं, यासाठी या दौऱ्याचं प्रयोजन आहे. आम्ही अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे, आम्ही 20 तारखेपासून दौरा सुरू केला आहे. आज आता हा दौऱ्याचा अंतिम टप्पा आहे. प्रत्येक दिवशी 2-2, 3-3, 4-4 विधानसभा महिलांशी आम्ही थेट संवाद साधतोय. याच्यामध्ये समाजातल्या ज्या अनेक महिला आहेत, घटक पक्ष, त्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, ज्या कर्मचारी पोलीस पाटील आहेत, हे तर महिला ज्या कर्मचारी आहेत, ज्या शासनाशी थेट संबंधित आहे, त्यांच्या पण अडीअडचणी आहेत. बचत गटाच्या महिलांच्या एक मोठं जाळं महाराष्ट्रात आहे. आमच्या इतिहास 3 माजी महापौर आहेत, आमच्या संपर्क प्रमुख आहेत, उज्ज्वलताई भोपळे आहेत, अनिल शिंदे जे आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सचिन जाधव आहेत, 4 टर्मचे नगरसेवक, बरीच मंडळी इथे उपस्थित आहेत. हा सगळा रिपोर्ट आम्ही तयार करणार आहोत. संघटनात्मक जी परिस्थिती आहे ती माननीय एकनाथजी शिंदे यांना मी त्याचा अहवाल देऊ. मागच्या काळात आमचा संभाजीनगरला दौरा झाला, आता अहिल्यानगर आहे, पुढे असे अनेक दौरे आमचे सुरू राहतील. 3 टीम आहे, 3 टीम फिरतायत पूर्ण महाराष्ट्रात. मुळात म्हणजे महिलांच्या ज्या आपण बघतो जेंडर बजेट न म्हणता माननीय शिंदे साहेबांनी महिलांसाठी खूप काही केलं. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय जो होता तो ST मध्ये महिलांना थेट 50% डिस्काउंट तिकिटामध्ये दिला. त्यानंतर लेक लाडकी योजना आणली, नंतर लाडकी बहीण योजना आणली, जी एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. आणि या योजनेचे खरे जनक माननीय एकनाथजी शिंदे हे राहिले. हजारो, लाखो, करोडो महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि या लाडक्या बहिणींनीच हे महायुतीचं सरकार निवडून आणलेलं आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्त त्यांना भेटण्यासाठी पुन्हा एकत्रीकरण सगळं व्हावं, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या आणि संघटनात्मक रचना, फेरबदल, महिलांची परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे की गेल्याच पावसाळ्यात